रिलस्टार सन्मान सोहळा 2025। नमस्कार मंडळी, राम राम प्रणाम. प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो. जे महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. घेऊन आलो तुमच्यासाठी 2025चा महाअंतिम सोहळा, म्हणजेच आपला रिलस्टार पुरस्कार सोहळा. टाळ्या. आनंदाचा दिवस आहे, जल्लोषाचा माहोल आहे आणि म्हणून तुमचं मनोरंजन करण्यासाठी मी थेट गौतमी पाटील यांना नृत्य करण्यासाठी बोलाविता. जोरदार टाळ्या वाजून गौतमी पाटील यांना नृत्य करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. तर चला आपण आपल्या त्या कार्यक्रमाकडे वळू ज्यासाठी आपण इथे सगळेजण उपस्थित झालेलो आहोत. आमच्या टीमने रिलस्टार लोकांचे 3 गट पाडलेले आहेत. त्यातला पहिला गट आहे माजुर्डे रिलस्टार, द्वितीय क्रमांकाचा गट आहे माझीच लाल म्हणणारे म्हणजे आभाळ हे पडणारे, आणि तृतीय क्रमांकाचा गट आहे चिवताई गट. तर पहिला जो गट आहे तो आहे माजुर्डा गट आणि त्यासाठी नामांकन आहे आणि प्रथम क्रमांकाचं नामांकन आहे प्रतीक शिंदे. आता द्वितीय क्रमांकाला नामांकन केलेलं आहे माजोर्डा गट. यामध्ये द्वितीय क्रमांकाचं नामांकन आहे महेश आप्पा मडके पाटील. आणि आता तिसऱ्या क्रमांकाचं नामांकन आहे आणि माजोर्डा गट यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं नामांकन आहे आक्या जाधव. तर आपल्या समोर हे जे नामांकन झालेलं आहे हे माजुर्ड्या गटाचं नामांकन आहे आणि विजेते आहेत प्रतीक शिंदे. प्रतीक शिंदे विजेते झालेले आहेत 2025चा सर्वोत्कृष्ट माजुर्डा रिलस्टार आणि म्हणून त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. तुम्ही काम करायला दुबईला येता आणि आम्ही तुमच्यासारखे काम करणारे नाचवायला. आता 2 नंबरला असे रिलस्टार आहेत ज्यांनी 2025 मध्ये भरभरून आभाळ हे प्लेसगिरी केलेले आहे, म्हणजेच माझीच लाल संघटना. आणि नामांकन आहेत प्रथम क्रमांकाचे नामांकन आहेत महेश मोटे. द्वितीय क्रमांकाचं नामांकन आहे घनश्याम छोटा पुढारी. तृतीय क्रमांकाचं नामांकन आहे अभिजित बेचुकले. आणि चौथ्या क्रमांकाचं नामांकन आहे सचिन पिळगावकर. आणि आता विजेते आहेत सचिन पिळगावकर. अगर रात को 3 बजे भी अगर मेरी बीवी या कोई उठा देता है तो तुम उर्दू में जागते हो, मैं उर्दू में जागता हूँ. कारण यांनी 2025 मध्ये जितके आभाळ पडलेला आहे त्या आभाळ कोणीच हे पुरू शकत नाही, ही मी गॅरंटेड सांगू शकतो. म्हणून आजचा पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यासाठी. आणि आता आपण त्या रिलस्टारला सन्मानित करणार आहोत ज्यांनी 2025 मध्ये रिल्सच्या माध्यमातून फक्त आणि फक्त चिवताईगिरी केलेली आहे. आणि नामांकन आहेत सर्वच चिवताई करणारे रिलस्टार. आणि आता विजेते आहेत भैया गायकवाड. भैया गायकवाड हे विजेते झालेले आहेत कारण त्यांनी 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चिवताईगिरी केलेली आहे. आणि आता सगळ्यात शेवटचा सन्मान मला एक करावासा वाटतोय. हे नाव आपण लिस्टमध्ये घेतलं नव्हतं, पण मला अचानक वाटायला लागले की हा सन्मान झालाच पाहिजे. हा सन्मान होणं अत्यंत गरजेचं आहे. 4थ्या क्रमांकाचा सन्मान आपण त्यांना देणार आहोत ज्यांनी 2025 मध्ये
गाणबस्ती केलेली आहे. त्याचे विजेते आहेत स्वतः मी. कारण 2025 मध्ये एका वर्षामध्ये किती व्हिडिओ टाकले तुम्ही बघा ना चॅनलवर जाऊन. ह्याला काय म्हणायचं, म्हणून हा सन्मान माझ्यासाठी. अबे साले. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, आपण ज्यांना ज्यांना सन्मानित केले ते खरंच योग्य आहेत का त्या सन्मानासाठी? नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो, खरं बोलायचं म्हणलं तर या व्हिडिओची खरंच स्क्रिप्ट वगैरे काही नव्हती, पण आपलं बसल्या बसल्या म्हणलं काहीतरी करावं. लई दिवस झाले व्हिडिओ चॅनलवरती गेला नाही, ह्या चॅनल माझ्या डोक्यात आलं म्हणून म्हणलं चला करू काहीतरी. 2-3 पॉईंट लिहून घेतले आणि उद्या आपलं बोलत बोलत मला वाटतं झाला हा व्हिडिओ, आता बस झालं. नाही लई बी फेकून माणसांना थोडं फेकावं, लई बी नाही केलं. म्हणजे स्क्रिप्ट नव्हती केली, खरं आहे ते, स्क्रिप्ट केली नव्हती ती खरं आहे, पण ते स्क्रिप्ट केली नव्हती हे सांगण्यासाठी जे 2-4 गोष्टी मी जास्त फेकणार आहे ना ती फेकून ये असं वाटते फक्त मला. बस, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या वर्षी, तोपर्यंत राम राम.